गुड मॉर्निंग गाईज. आज आपला दिवस चौथा आहे केरळातला. तर आज आपण पहिला स्पॉट कोणता करणार आहे हे माझा भाऊ तुम्हाला सांगेल. तर आता आपण आलेले जटायू आर्ट सेंटरला. इकडे जटायूचं तुम्ही बघू शकता लांबून स्कल्पचर दिसतं. इकडे आपल्याला रावणाने जटायूला जिथे मारलेलं तिथे गव्हर्नमेंटने जटायूचा स्कल्पचर बनवलं. तिकडे आम्ही आता रोपवेने जाणार आहे. 555 रुपये त्याची तिकीट आहे. आणि आता आपण रोपवेने जाऊ आणि वरती भेटू वरती गेल्यावरती. तर गाईज आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा पूजा सावंत आलेली आहे. तर ती आपल्याला सांगेल. तर बघ पूजा सांग. जिथे जटायूचा पंख पडला होता जेव्हा रावण लढत होता सीतेला उचललेला तेव्हा जटायूचा पंख पडलेला. लेट्स सी आपण जाऊया. ओके. तर मित्रांनो तुम्ही हा पाहू शकता. हा रोपवेचा मार्ग आहे. पुढे जाऊन आपल्याला रोपवे भेटेल. त्या रोपवेने आपण जटायूच्या मूर्तीकडे जात आहे. हे बघा आपली रोपवे आलेली आहे. या रोपवेमध्ये बसून आपण जटायूच्या मूर्तीकडे जाणार आहोत. शब्दों के पहाड़ों पे लिखी है दास्तां, ख्वाबों के लिफाफों में छुपा है रास्ता. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज हैं अब क्या करें. ओ वक्त है तो जीना दे, दर्द है तो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही जटायूची मूर्ती आहे. तिथे आपली रोपवे चाललेली आहे. तर पुढील दृश्य तुम्ही हळूहळू पुढच्या ह्याच्यात पाहू शकता. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हे श्रीरामाचं मंदिर आहे. वर त्या रामाच्या मंदिराच्या बाजूला श्रीरामाचे पायाचे ठसे उमटलेले आहेत. त्याचे दृश्य तुम्ही पाहू शकता. हे बघा सगळेजण ते पाहत आहेत. जो चाहे दिल को वो पता है या नहीं, हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज हैं अब क्या करें. ओ वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें. ओ आकाश ओ पलाश राशी राशी. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात केरळमध्ये प्रसिद्ध असणारे शिकारिया बोट याच्यातून आम्ही आता फिरायला चाललो आहे. रोहित शिकारिया बोटीचा प्रवास झाल्यावर आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो. तिकडे जाण्यासाठी पण आम्हाला बोटच होती. तर तिकडची बोट जरा डेंजर होती तर सगळ्यांची फाटलेली. तर तुम्ही पाहू शकतात या व्हिडिओमध्ये. धीरे चलना है मुश्किल तो जल्दी ही सही, आँखों के किनारों में बहाने ही सही,
हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें। तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता। सीने दे ख्वाहिशें अनजान है अब क्या करें। शब्दों के पहाड़ों पे लिखी है दास्तां, ख्वाबों के लिफाफों में छुपा है रास्ता। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें। ओ वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें। तसेच तुम्ही केरळमधली मासेमारी पाहू शकतात। हे काका बघा मासे पकडत आहेत। काकांच्या पागाला मासा लागला हा तुम्ही पाहू शकता। आता काका आपल्याला दाखवतील मासा बाहेर काढून। महकी सी हवाओं में चले हैं हम कहीं, हम जो चाहे दिल को वो पता है या नहीं। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज हैं अब क्या करें।